चला तर मित्रांनो, आपला जो काय पाठ्यक्रम S7 जो आहे त्याचा दुसरा चॅप्टर आज आपण बघणार आहोत, ज्याचं नाव आहे गणित व विज्ञान आशय ज्ञान समृद्धी. ठीक, तर हा जो पार्ट आहे किंवा हा जो चॅप्टर आहे त्याला 10 मार्क्सचे वेटेज आहे. पहिले जवळपास त्यांनी जे होमी भाभा आहे, जगदीशचंद्र बोस, APJ अब्दुल कलाम, जयंती नारळीकर, न्यूटन, गॅलिलिओ, आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग, रामानुजन आणि भास्कराचार्य यांचं जे काय आहे भौतिक आणि गणितामधलं जे काही वैज्ञानिकांचं जे काही योगदान आहे त्यांची पार्श्वभूमी त्यांनी दिलेली आहे. त्यांनी काय काय शोध लावले किंवा कशा प्रकारे त्यांचं गणितात आणि विज्ञानामध्ये योगदान आहे ते दिलं आहे. त्याच्यामध्ये फक्त 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर ते आपण डीपली घेणार नाही आहे, वरवर मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आणि हा जो चॅप्टर आहे त्याचे मी 2 पार्ट करणार आहे. एका पार्टमध्ये जे काही थेरॉटिकल आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल आणि दुसरा पार्ट जो आहे तो आपण व्हाईट बोर्डच्या थ्रू शिकणार आहोत, ज्याच्यामध्ये मॅथ्स जे आहे, प्रॉब्लेम्स जे आहे, सगळे एक्झाम्पल वगैरे सॉल्व क्वेश्चन आहे किंवा अनसॉल्व जे क्वेश्चन आहे. एक्झामला 3 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी अनसॉल्व क्वेश्चन विचारले जातात. F7मध्ये मागच्या वर्षी विचारलं गेलेलं होतं, त्यामुळं ते जे आहे क्वेश्चन जे आहे ते मी सेकंड पार्टमध्ये घेणार आहे आपल्या व्हाईट बोर्ड थ्रू. ठीक, तर हा जो काय आहे थेरॉटिकल आधी आपण संपून घेऊया. तर पहिला पॉईंट आहे त्यातला गणित व वैज्ञानिकांचे योगदान. त्यातले पहिले आहे डॉक्टर होमी जहांगीर भाभा. मग आपल्याला माहिती आहे की डॉक्टर होमी भाभा जे आहे ते अणु आणि अवकाश संशोधनातील एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं नाव त्यांचं आहे, बरोबर. मग त्यांचा जन्म मुंबई 30 ऑक्टोबर 1909 रोजी झाला. ते मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत शिकले. त्यांना जे काही केम्ब्रिज विद्यापीठ होतं त्यातलं गॉनव्हिले अँड कायस या महाविद्यालयात त्यांनी नंतर प्रवेश घेतला. त्यांचं जे काय आहे ते त्यांनी दिलेलं आहे सगळं. पण मेन जो आहे पॉईंट जो आहे मेन पॉईंट तो आहे की मुंबई येथील जे काय आहे चेंबूर भाग जो आहे तुर्भे येथील देशातील पहिले अनुसंशोधन केंद्र जे आहे ते डॉक्टर होमी भाभा यांनी खोललं आहे. तर तो 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर त्यांचं म्हणणं काय आहे की मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स. माणूस हा त्याच्या आपापसात वावरणाऱ्या जे काही मंडळींमुळे ओळखला जात असतो. म्हणजे भाभांचे जे काय आहे पुढे तसेच झाले की त्यांच्याभोवती जे काही वातावरण होतं त्यांच्यानुसार, त्यांच्या वागणुकीनुसार त्यांना जे काही संशोधन कार्यामुळे त्यांना पुढे ओळखलं जाऊ लागलं. ठीक, तर अशा प्रकारे त्यांचं आहे. नंतर काय आहे की भाभा हायटलर सिद्धांत जो आहे तो त्यांनी त्यांना मांडला. तर अणुऊर्जेचं जे काही शांततामय विकास जो असतो तो कार्यासाठी वापर करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांचं जे आहे ते 1 मार्क्ससाठी तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर पुढचा आहे डॉक्टर जगदीशचंद्र बोस आहे. त्यांनी काय काय केलं, त्यांचा जन्म कसा झाला आहे, त्यांचं म्हणजे जी काही पार्श्वभूमी होती किंवा त्यांचं घरचं वातावरण कसं होतं, शिक्षण कसं झालं हे त्यांनी दिलेलं आहे. मग वनस्पतींच्या संवेदना या नावाचे त्यांचे पुस्तक आहे. तर यामध्ये 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेलं गेलेलं आहे. आय थिंक 1 मिनिट मी चेक करते तो कोणता क्वेश्चन आहे. तर त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन आहे, रिकामी जागा जी आहे आपली त्याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे की वनस्पतींना भावना असतात, या संवेदनक्षम असतात, याचा शोध कोणी लावला. तर जगदीशचंद्र बोस त्याचा आन्सर आहे. तिसरं जे आहे मिसाईल मॅन म्हणजे काय आपले APJ अब्दुल कलाम आहे. ठीक, मग त्यांना म्हणजे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर त्याचा आन्सर आहे APJ अब्दुल कलाम. नंतर आहे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, त्याबद्दलचे 3 नियम कोणी मांडले, तर आपल्याला माहिती न्यूटन. ठीक, नंतर आहे लंबकाचे आंदोलन कितीही लांबीचे असो प्रत्येक आंदोलनाला लागणारा कालावधी जो असतो तो सारखाच असतो, हा नियम कोणी मांडला, तर त्याचं नाव आहे गॅलिली. ठीक, अशा प्रकारे जे आहे 6 जे आहे. नंतर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन आहे. मग त्यांचं काय आहे आपल्याला माहिती आहे, अल्बर्ट आइन्स्टाईनना गणितातलं जे काय आहे ते हे काय म्हणतात त्याला, जो नियम आहे, सूत्र जो आहे E=mc², एनर्जी, मास आणि स्पीड ऑफ लाईट जे आहे तो त्यांनी मांडलेला आहे. नंतर स्टीफन हॉकिंग आहे. नंतर स्टीफन हॉकिंगचं काय आहे थेरॉटिकल ज्या काही फिजिक्स आहे, अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे, त्यांनी ते केलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कृषी विवरातून उत्सर्जन होते आणि त्यात आदळलेले ज्या काही तारे असतात त्यांच्यावरील गुरुत्वाकर्षण बल कमी होऊ शकतं. म्हणजे काय की जे हॉकिंग्स demonstrated that a matter in the form of radiation can escape the gravitational force of collapse star. ठीक, तर असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर आहे रामानुजन आहे. तर त्यांचंही गणितामध्ये आणि विज्ञानामध्ये जे काही आहे ते योगदान त्यांनी दिलं आहे. नंतर भास्कराचार्य आहे, आपल्याला माहिती आहे भास्कराचार्यांचं. ठीक, तर अशा प्रकारे जे आहे ते त्यांनी जे सगळे गणितांचे काय भूमिका त्यांच्या दिल्या आहे, योगदान त्यांचे दिलेले आहे.
नंतरचे जे आहे पहिली दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे सजीव सृष्टी, आहार आणि पोषण, ऊर्जा, गती, बल, यंत्रे आणि आपल्या वापरातील जे काही पदार्थ आहे ते आपले विश्व जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. पहिला आहे सजीव सृष्टी. मग आपल्याला माहिती आहे की आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यांच्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेदसुद्धा आढळून येतात, बरोबर. मग ते सर्व जे काही सजीव आहे ते आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखत जातो. मग आपल्याला माहिती आहे की निर्जीव वस्तू असतात त्या काय की त्या दिसून येतात परंतु त्यांना कोणतेही हावभाव नसतात. आणि सजीव वस्तू आहे म्हणजे त्यांची लक्षणे जे आहे ते दिसून येतात. अशा प्रकारे आहे त्यांची जी काय वैशिष्ट्ये आहे आपण त्यांच्या आधारे त्यांना ओळखतो. नंतर आहे वाढ. म्हणजे सर्व सजीवांची वाढ होते, निर्जीव वस्तूची वाढ होत नाही, बरोबर. मग वाढीसाठी अन्नाची गरज असते तर शरीरासाठी आवश्यक क्रिया असतात त्या करण्याची अन्नाची गरज भासते. मग वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेच्या सहाय्याने स्वतःचे जे अन्न आहे ते स्वतः तयार करतात. आपण बघितलं आहे याच्यामध्ये आपली जी काय पद्धत होती मागच्या वर्षीची F8मध्ये आपल्याला पेपरला विचारली गेली होती परिसंस्था, इकोसिस्टीम जी आहे ती आपण बघितलेली आहे, बरोबर. नंतर आहे त्यासाठी लागणारा जो काही सूर्यप्रकाश आहे, जमिनीवरील पाणी, क्षार, हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि वनस्पतीमधील हरितद्रव्य आहे यांचा वापर करून वनस्पती अन्न तयार करतात. मग प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात तर वनस्पतीमधील जे काय हरितद्रव्य आहे त्यामुळे ते काय होतात, हिरव्या दिसत असतात. मात्र प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसते. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, ते कोणावर डिपेंड असतं, बाकीच्या वनस्पतींवर डिपेंड असतं. तिसरं आहे सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन श्वसन इंद्रियांच्या सहाय्याने शरीराचे जे काम असतं ते घेत असतं. त्याच्या वापरातून शरीराचा होणारा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे वायू शरीराबाहेर सोडणे यालाच काय म्हणतात, श्वसन असं म्हणतात. मग श्वसन हे सजीवांचं लक्षण आहे, बरोबर. ते निर्जीवांमध्ये आढळत नाही. प्राण्यांच्या शरीरातून तयार होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी व टाकाऊ पदार्थ जे असतात ते बाहेर येतात. ते शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असं म्हणतात. प्राणी व वनस्पती त्यासाठी विविध अवयव असतात. उत्सर्जन हे सजीवांचे लक्षण आहे, ते निर्जीवांचं नाही. का तुम्ही असं बघितलं आहे की एखादा दगड आहे आणि तो खूप जास्त खातोय, मोठा पण होतोय, कमी पण होतोय, किंवा मग ज्याचं काही जे खाल्लेलं आहे ते तो बाहेर पण टाकतोय, नाही ना. ठीक, तर ते सजीवांचे लक्षण आहे. सभोवताली ज्या काही घडलेल्या घटना आहे त्यांच्यावर क्रिया करणं, चेतना, त्यामुळे सजीवांना जी काय हालचाल आहे ती प्रतिक्रिया म्हणजे तो प्रतिसाद असतो. म्हणजे काय होतं की समोरच्या सपोज आपल्या घराशेजारी एखादं भांडण चालू आहे, मग ती भांडण चालू आहे हे फक्त सजीवांना कळतं की आपल्याला कळते. सपोज प्राण्यांना पण कळतं की हे काहीतरी ओरडत आहे, माणसांनाही कळतं की इथे काहीतरी चालू आहे. परंतु निर्जीव वस्तूला कळतं का? तुम्ही घरातली भांडे, सपोज भांडण चालू असतं तर घरातली भांडे एकमेकावर फेकून मारतात. त्यांना माहिती आहे का की तुमचं काय चाललंय? नाही. हो, नुकसान कोणाचं होणार? तुमचेच होणार. तुमचंच भांडे खराब होणार, तुमचेच भांडे चिमटणार किंवा तुम्हालाच एकमेकांना लागणार. त्यांना काही इजा होणार आहे का? नाही. मग याला चेतना क्षमता जे आहे ते म्हणतात. मग चेतना क्षमता हे जे आहे तेही सजीवांचं लक्षण आहे. फॉर एक्झाम्पल, डोळ्यावर अचानक प्रकाश पडला की आपण डोळे मिटकवतो. लाजाळूच्या झाडांना स्पर्श केला की पाने मिटतात. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतात. अशा प्रकारे जे आहे ते सगळ्यांचे सजीवांचं जे आहे ते लक्षण आहे. नंतर आहे सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. मग काही सजीव पिलांना जन्म देतात तर काही अंडी घालून त्यातून पिलांना जन्म देत असतात. मग वनस्पतींच्या बिया, पाने, खोड यापासून नवीन रोप तयार होतात. सजीवांच्या स्वतःसारखा जो काही दुसरा असतो तो दुसरा जीव निर्माण करण्याची जी प्रक्रिया असते त्याला प्रजनन म्हणतात. नंतर आहे सजीव ज्या लहान घटकांनी बनलेल्या असतात त्यांना पेशी म्हणतात. काही सजीव जे एकपेशीय असतात, फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम जे आहे ते एकपेशीय सजीव आहे. आणि जे सजीव अनेक पेशींनी बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असं म्हणतात. मग त्यामध्ये कोणते कोणते येणार? ससा, गाय, हत्ती, चिमणी, झुरळ, आंब्याचे झाड, जास्वंदाचे झाड जे आहे ते बहुपेशीय आहे. नंतर आहे आहार आणि पोषण. मग सजीवांना अन्न व पाणी हे घेऊन त्यांच्या वाढ जी असते ती इतर कामांसाठी वापर करणं या प्रक्रियेला पोषण म्हणतात. मग या कामांसाठी उपयोगी पडणारे जे अन्न घटक आहेत त्यांना पोषक तत्वे म्हणतात. आपल्याला दैनंदिन आहारात कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ इत्यादींचा समावेश होत असतो. मग आपली जी काही मुख्य गरज आहे ती ऊर्जेतून भासत असते, जे काही कर्बोदकामुळे जी आहे ती भागत असते. मग तृणधान्यामध्ये जास्त प्रमाणात कर्बोदके असतात. त्यातून आपल्या ज्या काही आहाराची ज्वारी, बाजरी, गहू असतात त्या इत्यादींचा समावेश आपण करत असतो, कारण त्यातून आपल्याला जास्त प्रमाणे प्रोटीन्स भेटतात, बरोबर, कार्बोहायड्रेट्स भेटतात. नंतर आहे तेल, तूप, लोणी इत्यादी स्निग्ध पदार्थापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मग ते खाल्ल्याने अन्नपदार्थापासून उष्णतेच्या स्वरूपात आपल्याला ऊर्जा मिळत असते. मग त्यामुळे मुलामुलींना रोज साधारणपणे 2000 ते 2500 कॅलरीज जे असतात त्या अन्न जे आहे ते ऊर्जा जी आहे ती अन्नातून मिळत असते. नंतर आहे शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. प्रथिने म्हणजे काय की कडधान्य, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी,
पनीर जे आहे ते काय आहे, प्रथिने असतात. नंतर आहे शरीराची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी आणि इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिज, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. यासाठी जे काय आहार असतात त्यांच्या पालेभाज्या व फळांचा समावेश त्यामध्ये करावा लागतो. मग त्यासाठी त्यांनी काय काय दिले, खनिजे दिले आहे, त्याचे उपयोग, शोथ आणि अभावज्य जे आहे, अभावजन्य विकार म्हणजे काय, आजार काय काय होतं किंवा काय काय नाही होत हे त्यांनी दिलं आहे. तर पहिलं आहे लोह, 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं, इम्पॉर्टंट आहे. मग शरीराच्या सर्व भागांपर्यंत ऑक्सिजनचे वहन करणं, रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे ते वाढवणं, हे काम कोण करतं, लोह करतात. लोह म्हणजेच काय, आयन, ज्याला आपण आयन म्हणतो, Fe. ठीक. नंतर मग काय त्याच्यामध्ये कोण कोण येतं, बाजरी, कुळीद, मठ भाजी असतात किंवा मनुका, मांस, फॉर एक्झाम्पल आपली पालेभाजी येते स्पिनॅच, त्याला आपण पालक म्हणतो, तेही त्याच्यामध्ये येतं. मग त्याचे विकार काय काय होत नाही, थकवा वाटत नाही, बेचैनी होणं, पापण्यांच्या आतील जे काही बाजू असते तर फिकटपणा येणं, ॲनिमिया जे असतात ते इत्यादी गोष्टी त्यांच्यापासून म्हणजे नीट होऊ शकतात, आजार जे आहे ते नीट होऊ शकतात. नंतर आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस. हाडे व दात मजबूर करणं, जखम भरून येण्यास, मेंदूस उत्तेजन देण्यास कॅल्शियम आणि फॉस्फरस उपयोगी आहे. मग ते स्रोत कोणते कोणते आहेत, गाय व म्हशीचं दूध पिणं, नाचणी, हिरव्या पालेभाज्या खाणं, कढीपत्ता, शेवगा, राजगिरा आहे, ह्या जे काय आहे पदार्थ हे खाणं. मग त्यातून काय काय जे काय आहे आजार बरे होऊ शकतात, चिडखोरपणा असतो, झोपेत व्यत्यय, लहान मुळे रात्री अंथरूण खराब करतात, हाडे कमकुवत होतात, त्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस गरज आहे. नंतर आहे आयोडीन. मग गळ्यातील जे काही थायरॉइड्स आहे या ग्रंथीस थॉमरॉसिसचा पुरवठा करणं, वाढीचे नियंत्रण करणं, शरीरातील रासायनिक क्रिया गतिमान करणं. ठीक. नंतर त्याचं कुठून बेसणार, हे समुद्रातील मासे, समुद्रातील पीठ, टोमॅटो, अननस, बीन्स, मनुका यांच्यापासून आपल्याला आयोडीन भेटेल. मग त्यामुळे त्याच्यातून कोणते कोणते आजार बरे होणार, थकवा, सहनशक्ती कमी होणं, गलगंड असतात ते आजार नीट होतील. नंतर आहे सोडियम आणि पोटॅशियम. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे, चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालून ठेवणं इत्यादी गोष्टी त्याचा उपयोग होतो. नंतर आहे कडधान्य, मीठ, चीज आहे, पालेभाज्या आहे, यांचा उपयोग त्यामध्ये आपण करू शकतो. स्नायूंची कार्यक्षमता जी असते ती वाढवू शकते. मग डॉक्टर ल्युनिन जे आहे यांना असं आढळून आलं की इतर जे काही सर्व घटक आहेत ते प्रमाण योग्य असून सुद्धा योग्य प्रकारे त्यांची वाढ जी आहे ती होत नाही. मग तसेच आरोग्यही राखले जात नाही. निरनिराळे प्रयोग करून मग जीवनसत्वांचा शोध घ्यावा लागला. मग जीवनसत्वाचे काम मध्यस्थानासारखे आहे, त्यांच्या अस्तित्वामुळे कामे जी आहे ती सुरळीत चालतात. मग जीवनसत्वापैकी काही पाण्यात विरघळणारी असतात तर काही न विरघळणारे असतात. मग जी जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाही ती स्निग्ध पदार्थ म्हणजे शरीरातील मेदात विरघळतात. ती जीवनसत्वे म्हणजे ADEK. मग एमध्ये कोणते कोणते येणार, त्यांचं कार्य काय येणार, पेशींच्या वाढीस मदत करणं, रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण करणं, डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवणं. मग त्यामध्ये गाजर, दूध, लोणी, हिरव्या पालेभाज्या, पुदिना, आंबा, पपई, शेवगा, पाने, रताळे जे आहे ते यामध्ये येईल. मग त्यामध्ये कोणते कोणते विकार, रातंधळेपणा, डोळ्यांची कडा कोरड्या होणे, डोळे चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांचा करड्या रंगाचे ठिपके दिसणे, दातातील कीड आहे, ते सगळं A जीवनसत्वामुळं, कमतरतेमुळं होत असतं. नंतर आहे B1. मग भूक लागल्यास मदत करणं, चेतातंतू व हृदयाचे कार्य नीट करणं, किंवा मग त्याच्यामध्ये कोणते कोणते स्रोत येणार, दूध, मासे, कडधान्ये, मोड आलेले गहू जे आहे ते यामध्ये खाऊ शकतो तुम्ही. ठीक. तर अशा प्रकारे ते आहे. नंतरचं जे आहे ते B2 आहे. मग कातडीचे जे आरोग्य असतात ते चांगले राखण्यास मदत करणं, दूध, अंडी, माठ किंवा मग मेथी आहे इत्यादींचा तुम्ही वापर करू शकतात. B9 मध्ये शरीराची वाढ होते. मग हिरव्या पालेभाज्या, पपई, किवी खाऊ शकतात. B12 आहे लाल रक्तपेशी निर्मिती, दुग्धजन्य पदार्थ, मांस खाऊ शकतात. C इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी विचारलं गेलं आहे की जखम भरणं, उत्साह वाढवणं, तांबड्या रक्तपेशी वाढवण्यास मदत करणं, हिरड्या दात जे आहे त्यांच्यावर प्रथिने जे आहे ते प्रथिन तयार करणं. त्यासाठी काय काय आहे, आवळा, पेरू, लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादी. नंतर D आहे दात व हाडे निरोगी राहण्यासाठी, सूर्यप्रकाश, दूध आणि मासे, अंडी खाणं इत्यादी. मग E मध्ये काय आहे की पेशीमध्ये चयापचन जे आहे ती क्रिया सुरळीत चालण्यासाठी, त्यामध्ये काय काय येणार, हिरव्या पालेभाज्या, कोवळी, पालवी इत्यादी. K मध्ये काय येणार की रक्त साकळण्यास मदत होणं म्हणजे हिरव्या पालेभाज्या, हिरवा कोबी, मोड आलेली कडधान्य, अंड्याचा पिवळा बलक इत्यादी गोष्टी यामध्ये खायच्या असतात. ठीक. मग या सर्व पोषक तत्वांचा पुरेशा प्रमाणात समावेश केल्यानंतर आहारातील जो काय संतुलन आहे ते आपल्याला, जो आहार आहे तो संतुलित झाला असं आपण म्हणू शकतो. मग नंतर आहे ऊर्जा. ऊर्जा हा विविध रूपामध्ये असते. मग यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, रासायनिक, विद्युत ऊर्जा एक्सेट्रा. मग यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असं
म्हणतात. मग स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा असे त्याचे 2 प्रकार आहे. मग वस्तूत किंवा पदार्थात साठवल्या गेलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात आणि गतीत जी काही ऊर्जा आहे ती गतीमुळे प्राप्त होते. नंतर आहे सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते. इंधनाच्या ज्वलनाने उष्णतेची निर्मिती होते. उष्णता ऊर्जा कॅलरी जे आहे ते एककात मोजली जातात. मग स्वयंपाकघरात उष्णता ऊर्जेचा सतत वापर होत असतो. मग नंतर आहे प्रकाश ऊर्जेचं एक स्वरूप आहे. सूर्यप्रकाश हा वनस्पती अन्न तयार करतात. मग मोठ्या आवाजामुळे खिडक्यांचे जे काही काचा असतात त्यांना तडे जाऊ शकतात. तसेच खेळण्यातील काही मोटारींची हालचाल नियंत्रित करण्यासाठी ध्वनींचा वापर करता येतो. म्हणजे काय की ध्वनीमुळे काही कार्य जे असतात ते होत असतात. मग लाकडाला साठवलेली ऊर्जा ज्वलनाच्या माध्यमातून रासायनिक क्रियेद्वारे वेगवेगळ्या रूपात बाहेर पडते. उष्णता, प्रकाश व ध्वनीच्या स्वरूपात ती बाहेर पडत असते. मग विद्युतच्या सहाय्याने आपल्याला जो काही प्रकाश आहे तो मिळत असतो. TV संचामध्ये चित्रे पाहणे व ध्वनी ऐकणं, रेल्वे धावते इत्यादी ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला अशा विद्युत ऊर्जेमुळे समजतात. मग सूर्य हा सर्व ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत आहे, आपल्याला ते माहिती आहे. त्यामध्ये 2 टाईप आहे, एक पारंपरिक ऊर्जा आणि दुसरी आहे अपारंपरिक ऊर्जा. मग पारंपरिक ऊर्जा काय आहे तर ती आपण बघूया, इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. मग वर्षानुवर्षे मानव ज्या ऊर्जा स्रोतांचा वापर करतो त्यांना पारंपरिक ऊर्जा म्हणतात. फॉर एक्झाम्पल लाकूड आहे, कोळसा आहे, जीवाश्म इंधन आहे, पेट्रोल, डिझेल, म्हणजे मानव ज्या वस्तूंचा कायम यूज करू शकतो त्यांना म्हणायचं आहे पारंपरिक ऊर्जा स्रोत. म्हणजे काय की ही जी ऊर्जा आहे ती स्रोत आपल्याला पुन्हा पुन्हा निर्माण करता येत नाही, ते संपून जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. नंतर आहे अपारंपरिक ऊर्जा. मग या ऊर्जा स्रोतांचा वापर पूर्व परंपरेने करता येत नव्हता. हे ऊर्जा स्रोत जे आहे ते अक्षय व अखंड आहेत व विविध स्वरूपात ते पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल पवनचक्की आहे, जलविद्युत ऊर्जा आहे, समुद्रातील लाटांपासून मिळणारी ऊर्जा आहे आणि अणूंच्या विघटनातून होणारी जी काय ऊर्जा आहे ती अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहे. ठीक. नंतर आहे त्यामध्ये गती. नंतर आहे ऊर्जा झालं, मग नंतर आहे गती. मग वस्तूचे जे काय ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले जे काही विस्थापन असतं त्याला काय म्हणायचं आहे, गती म्हणायचं आहे. बरोबर. मग गतीचे प्रकार आहे कोणते कोणते आहे. पहिला आहे रेषीय गती, लिनियर. ठीक. मग एक सरळ रेषेत किंवा एकाच्या दिशेने विस्थापन होत असेल त्या वस्तूची रेषीय गती असे आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल मोटार गाडी आहे, बस, रेल्वे, म्हणजे ते एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते त्याला म्हणायचं रेषीय गती. मग रेषीय गती ही एकसमान असते आणि असमान सुद्धा असते. मग त्यामध्ये एकसमान गती म्हणजे नेमके काय की एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने केलेले जे काय अंतर असते जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय किंवा एकसमान गती असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल सैनिकांच्या संचलनाची गती असते ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या बसची गती असते. नंतर आहे रेषीय असमान गती. एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्यांनी पार केलेले जे अंतर आहे जेव्हा सतत बदलत असते तेव्हा त्या गतीस रेषीय असमान गती असं म्हणतात. उदाहरणार्थ काय आहे, घसरगुंडीवरून वेगाने खाली येणाऱ्या मुलींची गती असते, ती काय होते सतत वाढत कमी जास्त होत असते. मग हवेत झेपवताना हळूहळू वेग जो आहे, झोका, फॉर एक्झाम्पल विमान आहे, झोका आहे, वर उडलेला दगड अथवा वस्तू ज्या आहे त्यांचं जी काय आहे ती एक रेषीय गती आहे. म्हणजे काय की गुरुत्वाकर्षण बलामुळे एका विशिष्ट ठिकाणी त्याचा वेग 0 होतो व पुन्हा खाली येताना त्याचा वेग जो आहे तो वाढत जातो. जमिनीच्या दिशेला येताना त्याचा वेग जो आहे तो वाढत जातो. ठीक. नंतर आहे त्याच्यामध्ये दुसरा आहे नैक रेषीय गती. मग एका रेषेतील जे काय आहे सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असं म्हणतात. मग नैक रेषीय गतीचे प्रकार काय काय आहे, आंदोलित गती, वर्तुळाकार गती, नियतकालिका गती आणि यादृच्छिक गती. मग आंदोलन गती हा काय आहे, झोपाळा नेहमी एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात असतो. बरोबर. मग त्याला एका फेरीसाठी साधारणपणे सारखाच वेळ लागतो. झोपाळ्याच्या ज्या काही हेलकावा असतो त्याला आंदोलित त्याची गती असते. त्याप्रमाणे घड्याळाचा जो काही फिरणारा काटा आहे त्याचे सुद्धा हालचाल ही एका पंख्याकडून दुसऱ्या पंख्याकडे होत असते. नंतर आहे वर्तुळाकार गती. मग घड्याळाचे जे काही काटे असतात ते वर्तुळाकार फिरत असतात. मग पंख्याचे पाते असतात ते सुद्धा वर्तुळाकार फिरत असतात. तसेच यंत्राची चाके, वाहनांची चाके हे सुद्धा वर्तुळाकार फिरत असतात. नंतर आहे नियतकालिक गती. मग ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एक विशिष्ट बिंदूतून पुन्हा जाते त्या गतीला म्हणायचे नियतकालिक गती. फॉर एक्झाम्पल आंदोलित गती, वर्तुळाकार गती. नंतर आहे यादृच्छिक गती. मग या ज्या गतीची जी काही दिशा आहे, चाल आहे ती सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असं म्हणायचे. फॉर एक्झाम्पल बागेतील फुलपाखरू, घरातील माशी, जे काय आहे डास इत्यादी, म्हणजे ते काय एका ठिकाणीवरून दुसऱ्या ठिकाणी सतत जात असतात किंवा फिरत असतात. मग त्याच्यामध्ये त्याचं फॉर्म्युला आहे चाल पार केलेले अंतर लागणारा वेळ, म्हणजे काय की स्पीड इज इक्वल टू टाईम डिवायडेड बाय
डिस्टन्स डिवाइड बाय टाईम. ठीक, तर अशा प्रकारे आहे. नंतर आहे बल. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक क्रिया करत असतो, बरोबर. जसं उचलणं झालं, ढकलणं, चालणं, खेळणं, यंत्र चालवणं इत्यादी गोष्टी असतात. मग वस्तूवर कोणत्याही प्रकारे ती हलविण्यासाठी लावलेला जो काही जोर असतो त्याला म्हणायचे बल, म्हणजे काय की फोर्स. मग त्याचे प्रकार काय आहे? स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितिक विद्युत बल. मग स्नायू बल काय आहे? स्नायूंच्या सहाय्याने लावलेला जो काही बल असतो त्याला स्नायू बल असं म्हणतात. दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्रिया आपण स्नायूंच्या सहाय्याने करत असतो. म्हणजे धावणं, खेळणं, पळणं इत्यादी गोष्टी आहेत त्या स्नायूंच्या सहाय्याने करत असतो. म्हणजे आपण त्याला काहीतरी आपला जे स्नायू आहेत त्यांची आपली कसरत जी आहे तिथं होत असते. नंतर आहे यांत्रिक बल. मग यंत्रामार्फत लावलेल्या ज्या काही बल असतात त्यांना म्हणायचे यांत्रिक बल. अनेक कामे करण्यासाठी आपण यंत्रांचा वापर करतो. शेत आहे, शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टर, कपडे शिवण्यासाठी मशीन, हवेसाठी पंखा इत्यादी जे आहे ते यांत्रिक बल आहे. नंतर आहे का गुरुत्वीय बल. मग पूर्वी जे काही बल आहे ते लावून वस्तूंना आपल्याकडे खेचणं त्याला म्हणायचे गुरुत्वीय बल. वर फेकलेली वस्तू आहे ती परत खाली येते. उंचीवरून पडणारी वस्तू आहे ती जमिनीवर पडते याला म्हणायचे गुरुत्वाकर्षण बल. तो आपण कोणाकडून शिकलो आहे? न्यूटनकडून शिकलेलो आहे. नंतर आहे चुंबकीय बल. चुंबकामुळे लावलेला जो काही गेलेला बल आहे त्याला चुंबकीय बल असं म्हणतात. मग चुंबकाकडे लोह, निकेल व कोबाल्ट हे चुंबकीय पदार्थ आकर्षित होतात. मग ज्या पदार्थावर चुंबकाचा कोणताच परिणाम होत नाही त्यांना अचुंबकीय बल असं म्हणतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल लाकूड आहे. नंतर आहे घर्षण बल. मग दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये जे काही घर्षण होतं त्याला म्हणायचे घर्षण बल. फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय की फ्रिक्शन फोर्स. म्हणजे आपली जी काय गाडी आहे ती रस्त्यावरून चालताना गाडीचं जे काय टायर असतं त्याचं आणि रस्त्याचं जी काय खडी असते त्याचं घर्षण होत असतं, बरोबर. त्यामुळे आपल्या गाडीची जी काय टायर असतात ती चोपडी होतात ना, ते आहे फ्रिक्शन फोर्स. मग ते नेहमी गतीच्या विरोधात काम करत असतं. पायडल न मारता चालणारी जी काय सायकल आहे थोडक्यात अंतरावर थांबते. सपाट जमिनीवरून गरगळणारा जो काही चेंडू आहे तो थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. विविध यंत्र सुरळीत चालण्यासाठी तेल दिले जाते. तेल दिल्यामुळे घर्षण जे आहे ते कमी होत असतं. नंतर आहे स्थितीत विद्युत बल. मग घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एनोबॅट्स यांसारख्या ज्या काही गोष्टी आहे त्यांच्यावर विद्युत भार निर्माण होतो. मग अशा विद्युत भारित पदार्थामध्ये जे काही बल निर्माण होतं त्यांना म्हणायचं स्थितीत विद्युत बल. मग कागदाचे बारीक कपटे असतात ते टेबलावर पसरा. मग प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून त्या कागदांच्या कपट्यांजवळ आणल्यास ते कंगव्याला चिकटतात. आपण हे लहानपणी खूप वेळेस ट्राय केलं आहे बेंचवर बघा. तर हे आहे स्थितिक विद्युत बल. नंतर आहे साधी यंत्रे. मग इम्पॉर्टंट आहे. दैनंदिन जीवनात कमी वेळेत कमी श्रमाने अधिक कामे व्हावीत यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना म्हणायचे साधी यंत्रे. मग काही जी यंत्रे असतात ती साधी असतात. मग त्याच्यामध्ये काय काय येणार? उतरण येतं, चाक येतं, नंतर कप्पी येते, तरफ इत्यादी जे आहे ते साधी यंत्रे असतात. मग ही जी यंत्रे असतात ती गुंतागुंतीची असतात. मग गुंतागुंतीच्या यंत्रांची जी काही रचना असते ती क्लिष्ट असते. म्हणजे काय की सहज हाताळता येणारी असते. बिघडण्याची शक्यता जी असते ती कमी असते. त्यामध्ये आहे पहिलं आहे उतरण. मग उतरण म्हणजे काय की वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली जी फळी असते त्याला आपण उतरण असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला गाडी सपोज नवीन गाडी घेतली किंवा मग आपली जी काही मोठी गाडी असेल तर ती वट्ट्यावर लावायची असेल तर आपण जी काही घसरगुंडी करतो वट्ट्याला लावून बघा थोडीशी उतरण करतो त्याला म्हणायचे उतरण. नंतर आहे पाचर. मग लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होत असतो. मग दोन उतरणी जोडून जी एक धारदार अवजार तयार होतो त्याला म्हणायचे पाचर. मग त्यामध्ये काय काय येतं? सुरी, पटाशी, कुऱ्हाड इत्यादी साधने त्यामध्ये येतात. नंतर आहे तरफ. शेतकरी किंवा कामगार जो असतो तो मोठा दगड हटवण्यासाठी मजबूत लोखंडाचा पहारीचा वापर करत असतो, बरोबर. मग त्याला यंत्राला म्हणायचे तरफ. आपल्याकडे जी पहार असते मोठी त्याला म्हणायचे तरफ. त्याच्यामध्ये आहे बल, भार, टेकू असे 3 प्रकार त्याचे पडतात. मग बलमध्ये काय असतं की वस्तू उचलण्यासाठी दांड्याच्या दुसऱ्या भागावर बल लावणे. टेकूपासून बलापर्यंत जे काय असते तरफ त्या भागास म्हणायचे बलभुजा. नंतर तर्फेने जी वस्तू असते ती उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करतं तिला म्हणायचे भार. मग टेकूपासून भारपर्यंतचा जो काही तर्फेचा भाग असतो त्याला म्हणायचे भारभुजा. तिसरं काय आहे? तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकलेला असतो त्याला तर्फेचा टेकू असं म्हणायचे आणि तरफ टेकूभोवती फिरते असं त्यांचं म्हणणं आहे. मग बल, भार व टेकू हे 3 जे आहे ते 3 प्रकार आहे ते एकमेकांचा जो आहे त्यांचा प्रकार जे असतात ते
पडत असतात. मग खाली त्यांच्या ज्या आहे डायग्राम त्यांनी दिलेला आहे आणि तर्फेचा जो दुसरा प्रकार आहे तो इम्पॉर्टंट दिलेला आहे. मग तर्फेच्या पहिल्या प्रकारामध्ये काय होतं की टेकू मध्ये असतो व एका टोकाला भार तर दुसऱ्या टोकाला बल असतं, बरोबर. मग उदाहरणार्थ सीसॉ खेळ आहे, आपल्याला माहिती आहे ना. मग सीसॉमध्ये एका साईडला जड वस्तू किंवा मग ज्याचं वजन जास्त असेल तो खाली जातो, ज्याचं वजन कमी असेल तो वरती येतो. नंतर आहे तर्फेचा दुसरा प्रकार, मध्यभागी भार एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला बल हा तर्फेचा दुसरा प्रकार असतो. फॉर एक्झाम्पल बाटलीने झाकण काढण्यासाठी जे ओपनर असतं त्याला म्हणायचे बल. नंतर तिसरा प्रकार आहे की मध्यभागी बल एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला भार हा तर्फेचा तिसरा प्रकार असतो. फॉर एक्झाम्पल आहे चिमट. नंतर आहे कप्पी, वजन उचलण्यासाठी खाच असलेले जे चाक आहे आणि दोरी यांच्या रचनेला कप्पी म्हणतात. विहिरीतून पाणी काढण्यासाठी कप्पीचा उपयोग केला जातो. मग विहिरीतून जे काही पाणी काढलं जातं, कप्पी म्हणजे काय की आपलं त्याला म्हणतात ते लोखंडी असतं बघा, ते रहाटळसारखं काहीतरी तसं त्याला म्हणायचं आहे कप्पी. नंतर आहे आपल्या वापरातील पदार्थ इम्पॉर्टंट आहे, तर कोणते कोणते आहे तर ते आपण बघूया. मग पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. मग वस्तूंना जो विशिष्ट आकार असतो त्यांच्या भागांची विशिष्ट अशी रचना असते. मग त्यावरून आपण विविध वस्तू ओळखतो. मग एकाच वस्तूपासून अनेक वस्तू तयार केलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये काय येतं, लोखंडी भांडी असतात, टेबल, कपाट, सळई इत्यादी असतात ते त्यामध्ये येतात. मग विद्युत वाहक तारा असतात. मग त्यांचं पदार्थामध्ये दोन वर्गीकरण केलं आहे, दोन पदार्थामध्ये. तर एक आहे नैसर्गिक पदार्थ आणि दुसरं आहे मानवनिर्मित पदार्थ. मग नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय की निसर्गात उपलब्ध असणारे जे काही नैसर्गिक पदार्थ आहेत त्यांना म्हणायचे नैसर्गिक पदार्थ. मग सजीवांपासून मिळणारे पदार्थांना जैविक पदार्थ म्हणतात. उदाहरणार्थ रेशीम, लोकर, ताग, चामटे, कापूस इत्यादी. मग जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ असं म्हणतात. तर जे पदार्थ आहे ते वस्तूंपासून मिळतात त्यांना वनस्पतीजन्य पदार्थ असं म्हणतात, बरोबर. नंतर ब आहे मानवनिर्मित पदार्थ. मग मानवाने काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तयार केलेले नवीन पदार्थाला काय म्हणायचे, मानवनिर्मित पदार्थ असं म्हणायचे. मग पूर्वीच्या काळी बांधकाम करताना जे काही बांबू, माती, विटा जे होतात, दगड लागणारे जे काही वस्तू असतात, चुना यांचा वापर करून केला जात असं, याचा वापर जो आहे तो केला जात आहे. मग मात्र आज काय होतं आहे की सिमेंट, विटा, कॉन्क्रीट इत्यादी जे आहे त्यांचा वापर करून काय होतं, सळ्या ज्या आहे त्यांचा वापर आज केला जातो. मग मानवनिर्मित जे घटक आहे यांना म्हणायचे मानवनिर्मित घटक. मग लेखनापासून जे काय आहे लेखन साहित्यसुद्धा जी आहे ती सुधारण्याची आज सुधारलेलं आहे. मग पहिले काय होतं, भुर्जपत्राऐवजी आज कागदावर लिहिलं जायचं. मग टाक, बोरूऐवजी पेन्सिलचा वापर केला जातो आज, ठीक आहे ना. मग अशा प्रकारे ते आहे ते लेखन साहित्यामध्ये सुद्धा जी आहे ती सुधारणा आज आपल्याला दिसते. नंतर आहे कापूस, रेशम, लोकर या धाग्यांपासून किंवा या धाग्यांबरोबरच आज नायलॉन जे आहे, रेयॉन या धाग्यांचा उपयोग जो आहे तो जास्त प्रमाणात केला जात असतो. मग नंतर आहे रबर. मग रबर हे नैसर्गिक व कृत्रिम अशा दोन भागांनी किंवा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मग नैसर्गिक रबर हे रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळतं. तर या चिकाला काय म्हणायचं, लॅटेक्स असं म्हणतात, बरोबर. मग रबराचे झाड हे ब्राझील या देशामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात आढळतं. मग भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन केरळमध्ये होत असतं. मग या झाडाचे जे शास्त्रीय नाव आहे ते आहे हेविया ब्राझिलियान्स. ब्राझीलमधलं आहे, सगळ्यात जास्त ब्राझीलमध्ये पिकतं किंवा मग आपल्याला आढळून येतं, त्यामुळे त्याला म्हणायचं हेविया ब्राझिलियान्सिस, ठीक आहे. नंतर आहे कागद. मग कागद बनवण्यासाठी पाईन जे असतं बघा, पाईनसारख्या सूचीपत्रांचा किंवा मग सूचीपर्णी जे वृक्ष असतात त्यांचा उपयोग केला जातो. म्हणजे जे काही कागद असतो आपण ज्याच्यावर लिहितो त्यांच्यासाठी पाईन जे वृक्ष असतं, सूचीपर्णी वृक्ष असतात त्यांचा उपयोग जो आहे तो केला जातो. मग त्यांची जी काही मेंदी, त्यांची जी खोड असतं त्या खोडाचा उपयोग केला जातो. त्याची साल्टे जे असतात ती काढून त्याचे बारीक तुकडे करतात. हे तुकडे आणि विशिष्ट असे जे काही रसायने असतात त्यांचं मिश्रण बराच काळ भिजत ठेवले जाते. मग कागदाचा जो काही आहे तो लगदा तयार होतो. मग त्या लगद्यापासून लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात. मग रोलर्समधून लाटलेला जे काही लगदा आहे तो पुढे येऊन कोरड झाल्यावर कागदाच्या रूपांतरात गुंडाळला जातो. आणि कागद आणि झाडे यांना खूप जवळचा असा संबंध आहे. म्हणून झाडे वाचविण्यासाठी कागद नष्ट करू नये असं किंवा जाळू नये, पुनर्वापर त्याचा आपण करायला
पाहिजे किंवा त्याच्यावर पुनर्वापरावर आपण भर दिला पाहिजे. नंतर आहे कृत्रिम धागे. मग पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासून बनवणारे जे काय सर्व वस्तू होत्या त्या आज कृत्रिम धाग्यापासून बनवल्या जातात. मग त्याच्यामध्ये आहे नायलॉन आहे, टेरॉन आहे, रेयॉन आहे, आपले विश्व जे आहे नंतर ते आपण यामध्ये बघणार आहोत. मग नायलॉनमध्ये काय काय येणार? नायलॉनचा शोध जो आहे तो न्यूयॉर्कमध्ये सगळ्यात पहिले लागला व नंतर लंडन येथे एकाच काळी तो लागला, म्हणून त्यांना न्यूयॉर्कचे NY व लंडनचे लॉन असे नाव दिले आहे, नायलॉन. बरोबर. मग नायलॉनचे धागे चमकदार, मजबूत आणि पारदर्शी असतात. ते जलविरोधी असतात. वस्त्रनिर्मिती, दोरखंड जे असतात, मासेमारीच्या जाळी तयार करण्यासाठी हे धागे जास्त प्रकारे वापरले जातात, कारण ते लवकर तुटत नाही, मजबूत असतं म्हणून. नंतर आहे रेयॉन. मग कापूस व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये विरघळून एक द्रावण तयार केलं जातं. या द्रावणातून यंत्राच्या सहाय्याने हे धागे जे असतात ते मिळतात. मग यांना मजबूती आणि चकाकी असते, म्हणून त्यांना कृत्रिम धागे असं म्हणतात. सूर्यकिरणांपासून जे काय आहे, सूर्यकिरणांसारखे चमकदार या अर्थाने यांना रेयॉन असं नाव दिलेलं आहे. रेयॉन हा जो आहे तो शब्द त्यांना वापरलेला आहे. नंतरचा पुढचा पॉईंट आहे आपले विश्व. सर्वसाधारणपणे निरभ्र व काळोख्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेल्या तारकांनी भरलेला एक पांढरा धूरकट्टा म्हणजे आपली आकाशगंगा आहे. मग तिलाच मंदाकिनी असं म्हटलं. मग असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात. मग विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत. आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका म्हणजे देवयानी या नावाने ओळखली जाते. बरोबर. मग आकाशात लुकलुकणारे जे काय हजारो तारे असतात त्यांना आपल्या आकाशगंगेचे ते एक काय आहे, घटक आहे. मग त्यापैकी काही तारे जे तेजस्वी आहेत तर त्यांना ते काही आहे ते अधुक असतात. मग निळे, पिवळे, तांबूस, पांढरे असे भरपूर रंगाचे तारे आपल्याला दिसतात. प्रामुख्याने धूलिकण व वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचं जन्मस्थान आहे. मग सामान्यतः ताऱ्यांचे जे काही पृष्ठभाग आहे त्यांचं तापमान सुमारे 3500 डिग्री सेल्सिअस आहे. एवढं असतं, ते 5000 डिग्रीपर्यंत असतं. मग तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंगही बदलत असतो. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह असून कवच कठीण असतं. तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहे आणि बहिर्ग्रहांना भोवती एक कडी असते. बरोबर. तर मी एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकला होता, तर आय थिंक तो युरेनसचा होता आणि युरेनसला मी कवच काढलेलं होतं, कारण युरेनसला म्हणजे बहिर्वक्राला 2 कवच असतात. तर कोणीतरी मला त्याच्यावर कमेंट पण दिली होती की म्हणजे की हा जो आहे तो शनी आहे, सिली गर्ल असं काहीतरी म्हणून. तर मला सांगायचं एवढं आहे की गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून जे आहे ते बाहेरील घटक आहे किंवा बहिर्ग्रह आहे, ज्यांना म्हणायचं आहे एक्सटर्नल जे आहे ते स्टार्स आहे ते, त्यामुळे त्यांना कवच असतं. बरोबर. तर शनीसोबत युरेनसलाही कवच असतं असं त्यांना सांगायचं आहे. मग सूर्यमालेतील केंद्रस्थानी असलेला पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान 6000 इतके आहे. तर सूर्याचा जो व्यास आहे तो साधारणतः 13,92,000 किलोमीटर एवढा आहे. मग सूर्य जो आहे तो स्वतःच्या आसपास भोवती फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह फिरत असतो. मग सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा उपग्रह त्याला म्हणतात. मग चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, जसा की तो आपल्या पृथ्वीभोवती फिरत असतो. मग सूर्यमालेतील ग्रहांच्या जी काही निर्मिती आहे त्या निर्मितीच्या वेळी ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेले लहान लहान खडकांना काय म्हणायचं, लघुग्रह म्हणायचे. मग हे जे काय लघुग्रह आहे ते सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. मग धूमकेतू म्हणजे काय, की याच्या 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की धूमकेतू म्हणजे सूर्यमालेबाहेरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्नी गोल होय. मग धूमकेतू हे कशापासून तयार झाले आहे, धूळ आणि बर्फ यांच्यापासून तयार झालेले आहे. नंतर आहे आपल्या सूर्यमालाचा एक घटक म्हणजे कोण आहे, धूमकेतू आहे. धूमकेतू गोठलेल्या द्रवांनी आणि धूलिकणांनी बनलेला असल्यामुळे सूर्याच्या उष्णतेने त्यातील द्रवांचे जे आहे ते वायू रूपांतर झाले. हे वायू सूर्याच्या विरुद्ध दिशेने फेकले जातात. त्यामुळे काही धूमकेतू जे आहे ते लांबट पिसाऱ्यासारखे असतात, तर काही धूमकेतू जे आहे ते सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिसतात. मग त्यांचा दीर्घ जो काय लंबवर्तुळाकार आहे तो कक्षेमुळे व ते क्वचितच बऱ्याच काळानंतर ते आकाशात आपल्याला दिसू लागतात. नंतर आहे आपल्याला कधी कधी काय होतं, आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसलो. मग या घटनेला उल्कापात असं म्हणतात. मग अनेक वेळा या उल्का म्हणजे काय, की लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे जे काही शिलाखंड असतात ते असतात. मात्र जे छोटे शिलाखंड असतात ते पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात. त्यांना उल्का असं म्हणायचं आहे. आणि आपल्याला असं वाटते की तो तुटणारा तारा आहे, मग आपण त्याच्याकडे काहीतरी विष मागतो की माझे विष पूर्ण करून दे. तर असं काहीही नसतं.
ठीक आहे. मग सगळ्यात मोठा जो आहे महाराष्ट्रातील लोणार सरोवर जे आहे ते अशा ठिकाणी सगळ्यात मोठा उल्का जो आहे तो पडलेला होता, ज्या काळी डायनासोअर्स जे होते त्यांचं जे काही नष्ट झाले होते त्या काळाची ही गोष्ट आहे. ठीक आहे. नंतर आहे नैसर्गिक साधन संपत्ती. हवा, पाणी व जमीन ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असं म्हणतात. मग या तीनही आवारांना सजीवांचे वास्तव्य दिसून येते. मग पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचे जे म्हणजे हवेचा जो काय थर आहे, पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमिनीला बनलेला आहे. त्यापैकी पाणी 71% व जमीन 29% असं आहे. मग पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड किंवा मग पाण्याची जी काही वाफ आहे, धुलीकण, या सर्वांचा समावेश त्यामध्ये होत असतो. ती आहे नॅचरल रिसोर्स, बरोबर, नैसर्गिक साधन संपत्ती. मग हवेतील वायूंचे उपयोग मग कसे कसे होणार? नायट्रोजनचा उपयोग कसा होणार की सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यासाठी नायट्रोजनची मदत मिळते. त्यामध्ये अमोनिया आलं. निर्मितीमध्ये जे काही खाद्यपदार्थ असतात ते हवा बंद ठेवण्यासाठी आपण नायट्रोजनचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल आपण जे काय आहे बघा, आपल्याला त्याला काय म्हणतात ते खड्डा खोदून त्याच्यामध्ये आपण म्हणजे कुट्टी करून ठेवतो. त्याच्यामध्ये नायट्रोजन निर्मिती होत असते, अमोनिया निर्मिती होत असते. नंतर आहे ऑक्सिजन. सजीवांना श्वसनासाठी आणि ज्वलनासाठी ऑक्सिजन पाहिजे असतं. कार्बन डायऑक्साईड हा वनस्पतींना प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अन्न तयार करण्यासाठी आवश्यक आहे आणि आग विझवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. नंतर आहे ऑर्गॉन. विद्युत बल्बमध्ये यूज केला जातो. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विमान पंखे जे असतात त्यांच्या इंजिनावर चालणारे विमानांमध्ये वापरण्यात येतं. नंतर आहे निऑन. रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला असतो. क्रिप्टॉन फ्लुरोसेल्स पाईपमध्ये जो असतो त्याचा वापर केला जातो. झिनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोगाला होतो. नंतर ओझोन वायूच्या थरामुळे सूर्यापासून येणारी जी काय अतिनील किरणे आहेत ती शोधली जातात व त्यामुळे सजीवांचे अतिनील किरणामुळे संरक्षण होतं. नंतर आहे पाणी. तर पाणी आपल्याला माहिती आहे की पाण्याशिवाय आपण कोणीही जिवंत राहू शकत नाही. मग सर्वसाधारणपणे तापमान पाणी 3 अवस्थामध्ये आढळून येतो. एक वायू वा पाणी द्रव आणि बर्फ घन. पाण्याला रंग, चव व वास नसतो. कोणत्याही प्रकारचं त्याला स्मेल, ऑर्डर अँड टेस्ट नसते. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक द्रावक आहे. वनमाळसाठी विचारलं जाऊ शकतं की पाणी काय आहे किंवा चुक्कीबरोबरमध्ये विचारलं जाऊ शकतं. मग कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणं शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलं जातं, बरोबर. मग दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर आपण विविध कारणांसाठी करत असतो. आपल्याला पाणी नदी, नवले, ओढे, तळी, झरे, सरोवर इत्यादी ह्या जमिनीवरील नैसर्गिक स्रोतांच्या सहाय्याने प्राप्त होत असते. त्याशिवाय कूपनलिका, हातपंप, विहिरी या मानवाने तयार करून घेतल्यामुळे निसर्गात उपलब्ध झालेल्या किंवा असलेले जे काही पाण्याची साठे असतात त्यांचा उपसा जो आहे तो केला जातो. तसेच मानवाने नद्यांवर बंधारे, लहान मोठी धरणे ही बांधलेली आहेत. ठीक, कशासाठी की जे आपलं पाणी आहे ते स्टोअर करून ठेवण्यासाठी. नंतर आहे जमीन. जमीन आपल्याला दगड, माती, खडक इत्यादी स्वरूपात दिसते. कधी सपाट तर कधी डोंगराळ भागात आपल्याला ती दिसून येते. पण मानवासह सर्व भूचर प्राणी जे आहे त्यांना जमिनीवर राहायला लागतं किंवा जमिनीवर राहण्यासाठी मानव आणि भूचर प्राण्यांना राहण्यासाठी जमीन जी आहे ती खूप जास्त आवश्यक आहे. मग जमिनीचा वापर हा शेती, निवारा, रस्ते यासाठी सुद्धा करता येतो. जमिनीतून अनेक प्रकारचे जे काही उपयुक्त खनिजे आपल्याला मिळतात. भूगर्भीय वायू मिळतात. एकेकाळी पृथ्वीवर घडलेले जे काय उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले जे आहे ते थोड्या म्हणजे भूगर्भात गाडली गेली होती. त्यानंतर सजीवांच्या अवशेषांपासून जीवाश्म इंधन तयार केले गेले. मग खनिज तेल आहे. जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, पॅराफिन इत्यादी जे काही द्रवरूप इंधने आहेत ते डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ आपल्याला त्यामुळे मिळालं. म्हणजे काय झालं की एक जे काय उल्का पडला होता त्यानंतर काय झालं की भरपूर जे जंगले आहे ते भूगर्भात गाडली गेली. मग त्यासोबत काही सजीवांचे अवशेष जे आहे किंवा मग सजीव गाडले गेले किंवा मग काही प्राणी मेले गेले. मग त्यांचे अवशेष जे आहे ते आपल्याला नंतर कालाकालाने सापडायला लागले. अवशेष म्हणजे काय, त्यांची हाडे जी आहे ती आपल्याला सापडायला लागली. मग त्यापासूनच आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल जे इंधने आहे ते आपल्याला मिळू लागले. मग नंतर आहे आपली व्यवस्थापन. इम्पॉर्टंट आहे आपत्ती व्यवस्थापन. तर काय आहे, अचानक उद्भवणाऱ्या ज्या काही संकटे असतात त्यांची राष्ट्राची अथवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते. मग अशा जे काही संकटे आहेत त्यांना म्हणायचे आपत्ती असं म्हणतात. मग आपत्तीचे काही 2 प्रकार पडतात. तर एक आहे मानवनिर्मित आपत्ती आणि दुसरी आहे जिचं नाव आहे मानवनिर्मित आपत्ती आणि दुसरीचं नाव काय आहे
कृत्रिमरित्या केलेली आपत्ती. ठीक आहे. मग मानव निर्मितीमध्ये काय येणार आहे की छोट्या जागेत लोकांची जी गर्दी असते ती एकवटल्याने धोक्याची पातळी वाढते. बेसुमार होणारी जी काही बांधकामे, दहशतवाद, दंगली, बॉम्बस्फोट, अपघात जे असतात ते मानव निर्मित आहे. मग त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे. एक नैसर्गिक आपत्ती पहिली आहे मानव निर्मिती आणि दुसरी आहे नैसर्गिक. तर भूकंप, त्सुनामी, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी, अतिवृष्टी ज्यांच्यावर आपलं कंट्रोल नसतं, मानवाचं कंट्रोल नसतं, त्या गोष्टी म्हणजे नैसर्गिक आपत्ती. मग त्याच्यामध्ये आहे भूकंप म्हणजे काय की भूवर्गातील जे काही हालचालीमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होत असते, त्यामुळे जमीन हादरणं, हलणं, जमिनीला भेगा पडणं अशा घटना घडतात. मग यालाच भूकंप असं म्हणतात. तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो, आम्ही त्रिपुराला राहतो सध्या, तर इथे आम्ही 2 ते 3 वेळेस भूकंप जो आहे तो फील केलेला आहे. तर असं वाटतं की जसं की असं नॉर्मलशी चक्कर आल्यासारखं होतं. असं वाटतं की चक्कर येते आपल्याला, असं काहीतरी घरातले पंखा जो असतो तो हालतो, बेड जे आहे, भांडे जे आहे ते थोडेफार हलायला लागतात इकडे तिकडे थोडंसं. नॉर्मल जसं आहे ते असं म्हणजे कितीही लांब जो असला तो म्यानमारच्या आय थिंक म्यानमार आणि तिकडे झाला होता. पहिले एक म्यानमारला झाला, नंतर एक थायलंडला आणि एक बांगलादेशमध्ये झालेला होता. तर तिन्हीही इतके लांब ज्या आहे त्या कंट्री असूनसुद्धा त्यांची जे काय आहे ते ते काय आहे ते त्यांची भूकंपाची जी आर्द्रता असते ती इतक्या लांबपर्यंत फील होते. एवढं डेंजर जे आहे ती नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप म्हणजे. तर भूकंपाचे परिणाम काय आहे की नद्यांच्या प्रवाहाची दिशा जी आहे ती बदलू शकते, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होऊ शकते, इमारती, रस्ते, पूल, लोहमार्ग उद्ध्वस्त होऊ शकतात. महापूर, अतिवृष्टी, ढगफुटीमुळे महाप्रमाणाच्या जे काही बाहेर पाऊस पडतो व नदी नाले यांना महापूर येतो, त्याला म्हणायचे महापूर. मग त्याचे परिणाम काय आहे? जीवितहानी व वित्तहानी, जमिनीची धूप होते, आजार व रोगराई पसरते. नंतर आहे वादळे, पृथ्वीवर निर्माण होणारे जे काही हवेच्या दाबामुळे कमी अधिक पट्ट्यामुळे वाऱ्यांची निर्मिती होत असते. मग हवामानात होणारे जे काही बदल आहे त्या बदलामुळे वारे वेगाने वाहू लागतात व वादळे निर्माण होतात. मग वादळांचे परिणाम काय काय होतं? वादळग्रस्त भागाचे खूप नुकसान होतं, जीवितहानी होती, वित्तहानी होती, वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम होतो, दळणवळण यंत्रणा विस्कळीत होते. नंतर आहे वणवा, जंगलामध्ये नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणामुळे लागलेली जी काही अनियंत्रित आग आहे तिला म्हणायचे वणवा. मग वणव्याचे परिणाम आहे मग ते कोणते कोणते आहे? नैसर्गिक संपत्तीचे अनोतान नुकसान होते, हवेत प्रदूषण वाढते, निसर्गाचा समतोल ढासळतो, वन्यजीवांची हालचाल जी आहे ती हाल होत असते. मग आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करून त्याची योग्यरित्या जी काय आहे अंमलबजावणी करणं म्हणजे काय आहे? आपत्ती व्यवस्थापन. नंतर आहे प्रथमोपचार. मग त्यासाठी कोणते कोणते प्रथमोपचार आहे की अचानक उद्भवणाऱ्या जे काही आपत्ती आहे त्यांना वैद्यकीय उपचार मिळाल्यानंतर तत्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासाठी पुढील काही उपचार दिले आहे. एक आहे बाह्य रक्तस्राव, रक्तस्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल अशा पद्धतीने बसवा अथवा झोपा. रक्तस्राव होणारा अवयव जो आहे तो शक्य झाल्यास पाण्याने स्वच्छ करावा व तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा. नंतर आहे भाजणे किंवा पोळणे. मग किरकोळ भाजल्यास जखम पाण्याने धुवा, पिण्यास पाणी द्या, तेलकट मलम लावू नका, गंभीर भाजल्यास मानसिक आधार द्या, निर्जंतुक कापडाने जे काही भाजलेले भाग आहे तो झाका, त्वचेवर आलेले जे काही फोडू नका, दागिने किंवा बूट काढून ठेवा, तेलकट मलम लावू नका, पिण्यास पाणी द्या, चहा कॉफीसारखे उत्तेजक पेय जे आहे ते देऊ नका, तातडीने वैद्यकीय मदत त्यांना द्यायची आहे. नंतर आहे उष्माघात, प्रखर उन्हात काम केल्यामुळे शरीरातील क्षार व पाण्याचे प्रमाण जे आहे ते कमी झाल्यामुळे उष्माघात होत असतो. मग उपाय काय काय आहे? रुग्णास सावलीत बसवा अथवा झोपवा, शरीर थंड पाण्याने पुसा, पिण्यास भरपूर पाणी द्या, सरबते द्या, तातडीने वैद्यकीय मदतसुद्धा द्या. नंतर आहे सर्पदंश. मग सापाच्या जवळपास 2000 प्रजाती आहेत. मग काही विषारी आहेत तर काही बिनविषारी आहे. मग नाग, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्र सर्प या सापांच्या ज्या काही जाती आहेत त्या विषारी आहेत. म्हणून सगळ्याच सर्पदंशात प्राणहानी होत नाही, परंतु भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का बसतो व काळजी न घेतल्यास मनुष्य दगावतो आणि मरणसुद्धा पावतो. मग त्यासाठी काय काय उपाय करायचे आहे? जखम पाण्याने धुवा, बाधितास मानसिक आधार व धीर द्या, दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधा, तातडीने वैद्यकीय मदत त्यांना द्या. घट्ट बांधल्याने काय होतं? जे काही सर्पदंश असेल किंवा विष जे असेल ते वरती पांगणार नाही. नंतर आहे कुत्रा चावणे. कुत्रा चावल्यामुळे माणसाचे जे काही शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका निर्माण होत असतो. मग त्यामुळे रॅबिज रोग उद्भवण्याचा धोका निर्माण होतो. मग उपाय काय काय आहे? जखम पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने धुवा, मग जखमेवर कोरडे कापड ठेवा, दवाखान्यात इलाजाबरोबर
अँटी रेबीज जे असतं, अँटी रेबीजचं इंजेक्शन असतं ते जास्त करून बेंबीत दिले जातं. ठीक आहे, मग ते अँटी रेबीजचं इंजेक्शन आहे ते घ्या. नंतर आहे तिसरा पॉईंट आहे आपला, तो आहे विज्ञान प्रयोगशाळा वैशिष्ट्ये व रचना व देखभाल. मग त्याचे विज्ञान प्रयोगशाळेची वैशिष्ट्ये काय काय आहे तर इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं 4 मार्क्ससाठी. तर जागा म्हणजे काय की प्रयोगशाळा आपल्याला ज्या ठिकाणी बांधायची आहे त्या ठिकाणी ती बाजू जी आहे ती हवेशीर असायला हवे, त्यामध्ये भरपूर प्रकाश उपलब्ध होईल अशी असायला हवी. स्वतंत्र इमारत अथवा खोली असल्यास अधिक चांगली गोष्ट आहे. मग प्रयोगशाळेत एका वेळेस जास्तीत जास्त 30 विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची सुविधा आहे ती असायला हवी. 40 ते 60 वर्ष म्हणजे पर्यंत जे काही विद्यार्थी संख्या त्यामध्ये असते, मग त्यामुळे त्यांचे गट करून प्रात्यक्षिक कार्य जे आहे ते घेता येतील अशी सोय जी आहे ती तिथे केली गेली पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल तुमची जी काय लॅब आहे, सपोज तुमच्या वर्गात 40 मुलं आहे, मग त्यांचा 20-20चा गट केला पाहिजे, अशा प्रकारे ते आहे. जमीन सिमेंटचा कोबा केलेली असायला हवी, गुळगुळीत असायला हवी, त्यामुळे ती जी काय आहे स्वच्छ करता येते. तसेच एक बाजू थोडा उतार असायला हवा, कारण काय होतं जे काय जमिनीला पाऊस वगैरे आला तर तो उतारावरून पाणी जे आहे ते पटकन निघून जाईल. नंतर आहे भिंती सामान्यपणे 1.5 जाडीच्या असायला हव्यात, त्या पांढऱ्या रंगाच्या रंगवलेल्या असाव्यात, त्यामुळे भरपूर प्रकाश मिळण्यास मदत होते. जे काय आहे पांढरा रंग आहे तो लाईटला रिफ्लेक्ट करत असतो, त्यामुळे त्यातून प्रकाश जो आहे भरपूर जास्त पारदर्शी स्वरूपात आपल्याला दिसायला मिळतो. मग भिंतींना तळाशी छोटी आगमनद्वारे व वरच्या बाजूस निर्गमद्वारे सुद्धा असावी. सपोज मग एखाद्या वेळेस काहीतरी हादसा झाला तर पटकन खालच्या विद्यार्थ्यांना खाली जाता येईल, वरच्या विद्यार्थ्यांना वरती जाता येईल, अशा प्रकारे. तसेच समोरासमोर खिडक्या असाव्यात, त्यामुळे वायू वीजन व्यवस्थापन होईल. रसायनशास्त्राचा प्रयोगास असलेल्या जे काही टेबलाजवळच्या भिंतीवर दूषित वायू बाहेर टाकण्यासाठी पंखे असावेत, त्याला एक्झॉस्टर फॅन आपण म्हणतो. नंतर आहे दारे 2 असावीत, प्रात्यक्षिकाच्या भागात तर दुसरे आहे विद्यार्थी बसतात त्या ठिकाणी. दरवाजे बाहेरच्या बाजूस उघडणारे असावेत. नंतर आहे कपाटे साधारणपणे 8 असावीत, 5 फूट लांब व 7 फूट उंच असायला हवी. त्यांची जी काही खोली आहे ती 1.5 फूट असायला हवी. त्यावर साहित्याची यादी लावलेली असायला हवी. कोणतं साहित्य कुठे ठेवलं आहे ते तिथे लिहिलेलं असेल तर विद्यार्थ्यांना सापडणं सोयीस्कर होईल. नंतर आहे फळे. मग प्रयोगशाळेच्या आतमध्ये 2 फळे व बाहेर 1 फळा असायला हवा. आतील जो काही फलक आहे त्याच्यावर जे काय आपल्याला प्रयोग घ्यायचा आहे तो लिहिलेला असायला हवा, आणि बाहेर जे आहे ती प्रयोगाबद्दलची प्रॅक्टिकलबद्दलची इन्फॉर्मेशन त्यांनी द्यायला हवी. नंतर आहे फर्निचर. प्रयोगातील जे काही तात्विक भाग आहे तो समजून सांगताना शिक्षकांनी 1 टेबल, प्रात्यक्षिक कामासाठी 6 टेबले साधारणपणे 6 फूट 3.5 फूट व उंची 3 फूट असायला हवी. मग सांडपाण्यासाठी 2 सिंकची व्यवस्था केलेली असायला हवी. एका टेबलावर 2 बेसिन ज्या आहेत त्या असायला हव्या. प्रयोगशाळेत आग विझवण्यासाठी अग्निशमन नळकांडी सुद्धा असायला हवी. मग त्यासाठी गॅस व बर्नरची सोय जी आहे ती असायला हवी. नंतर आहे प्रकाश व्यवस्था. प्रकाशासाठी पुरेशा खिडक्या असायला हव्यात. पावसाळ्यात दिवसा जे असतात ते ढगाळ वातावरण असतं, मग सूर्यप्रकाश कमी असतो, अशा वेळी लाईटची व्यवस्था करावी. पंखे असावेत. इतर म्हणजे काय की प्रयोगशाळेमध्ये मॉडेल्स ठेवण्यासाठी जी काही व्यवस्था असते ती असायला हवी. शास्त्रज्ञांचे फोटो लावलेले असायला हवेत. विद्यार्थ्यांना पाळावयाचे जे काही नियम आहेत ते बोर्डवर लिहिलेले असायला हवे. प्रथमोपचार पेटी असायला हवी. प्रयोगांची यादी, इयत्तावार प्रयोगांचे वेळापत्रक, शास्त्रज्ञांचे फोटो शाळेतील जे काही लावलेले असायला हवेत. दैनंदिन तापमान, कमाल, किमान यासाठी नोंद तक्ता बोर्ड असायला हवा. एक ड्रायव्हिंग बोर्डसुद्धा असायला हवा. मग विज्ञान प्रयोगशाळेची रचना जी आहे ती त्यांनी खालील प्रकारे दिलेली आहे. ठीक आहे. मग वर जी काय दिलेले जे काय आपण बघितलं आपण सगळं, त्यातून खालील प्रकारची जी काय रचना आहे ती प्रयोगशाळेची असायला हवी. मग त्यांनी प्रेझेंटेशन दिलेलं आहे, तिथे दिलेलं आहे. म्हणजे काय, प्रटे म्हणजे प्रयोग टेबल आहे, फळा, कपाट, खिडकी, प्रवेशद्वार, सिंक, दिग्दर्शन टेबल जे आहे ते सगळं त्यांनी त्या डायग्राममध्ये कशा प्रकारे दिलेलं आहे किंवा कशा प्रकारे प्रयोगशाळा असायला हवी ते त्यांनी तिथे दिलेलं आहे, तर ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे विज्ञान प्रयोगशाळेची देखभाल कशी घेशाल ते. मग प्रयोगशाळेच्या देखभालीचीच म्हणजेच काय की व्यवस्थापनाची गरज आहे. मग प्रयोगशाळेच्या देखभालीमध्ये प्रयोगशाळेसाठी लागणारे रजिस्टर, प्रयोगशाळेचे वेळापत्रक, त्याची निगा, स्वच्छता या बाबींचा समावेश त्यामध्ये करायला हवा. मग त्यामध्ये पहिलं आहे वेळापत्रक. मग प्रयोगशाळेचे वेळापत्रक हे शाळेच्या वेळापत्रकावरून करावे लागते. मग प्रयोग वेळापत्रक जे आहे ते सामान्यपणे प्रयोगासाठी जोडून तास दिलेले असतात. मग आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणत्या वर्गाचा तास आहे ते प्रयोगशाळेच्या वेळापत्रकामध्ये द्यावे लागते. मग त्यामुळे प्रयोगाचे जे साहित्य आहे ते तयार ठेवणं किंवा ठेवता येईल. अध्यापनाचा वेळ जो आहे तो वाया जात नाही. प्रात्यक्षिक अथवा दिग्दर्शनाचे जे काही काम आहे ते व्यवस्थित पार पडतं. मग नियोजनामुळे काय होतं, एक प्रकारची सुसूत्रता येत असते. प्रयोगशाळेचा जो काही पुरेपूर वापर आपल्याला करून घेता येतो.
नंतर आहे दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तूंचे रजिस्टर. मग टिकाऊ साहित्यांची नोंद यात असायला हवी. फॉर एक्झाम्पल आहे कपाटे, फळे, सूक्ष्मदर्शी यंत्रे, आरसे, स्टँड जे आहे त्यांच्या सगळ्यांची नोंद जी आहे त्या वहीमध्ये असायला हवी. नंतर आहे तुटफूट होणारे जे काही साहित्य आहे, फॉर एक्झाम्पल आहे चंबू, मोजपात्रे, परीक्षा नळ्या, त्याला आपण फ्लास्क म्हणतो, ठीक आहे. तर पिपेट, फ्लास्क, टेस्ट ट्यूब इत्यादी आहे ते त्याच्यामध्ये नोंदवले गेलं पाहिजे. म्हणजे काय की ते फुटलं की नवीन ऑर्डर करू शकतो किंवा नवीन आपण लवकर जे आहे ती ऑर्डर देऊ शकतो. नंतर आहे वापरल्यामुळे खर्ची पडलेल्या साहित्याचे रजिस्टर. मग त्यामध्ये काय करणार, प्रयोगशाळेत प्रयोगात विविध प्रकारची रसायने, ॲसिड्स असतात, लिटमस पेपर आहे, रासायनिक पावडरी असतात, त्यांची गरज लागते, त्यामुळे त्यांची नोंदवही सेपरेट असायला हवी. नंतर आहे साहित्य देवाणघेवाण रजिस्टर. मग प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना प्रयोगासाठी दिलेले जे काही साहित्य आहे त्यांची नोंद करण्यासाठी रजिस्टर असावे, त्यामुळे साहित्य परत तपासून घेता येतं. मग काही वेळा मौल्यवान वस्तूंची देवाणघेवाण करावी लागते, तेव्हा अशा प्रकारचे रजिस्टर जे आहे ते आवश्यक आहे. नंतर आहे 6वं प्रयोग साहित्याची पडताळणी व खरेदी. मग प्रयोगशाळेत वर्षभर करायचे जे काही प्रयोगांसाठी लागणारे साहित्य आहे ते पुरेसे किंवा नाही आहे की नाही याची पडताळणी करून बघणं. जे काही सुरुवातीच्या जे काही वर्षांची सुरुवातीला करावी लागते ती पडताळणी जी आहे ती वर्षाच्या सुरुवातीला करावी लागते की वर्षभर हे साहित्य आपल्याला पुरेल की नाही ती त्यामध्ये असते. नंतर आहे विद्यार्थ्यांसाठी सूचना. तर विद्यार्थ्यांसाठी काय काय सूचना आहे की शिक्षकांच्या उपस्थितीत प्रयोग करावे. जेव्हा शिक्षक असतील तुमच्या शाळेत तेव्हाच तुम्ही ते प्रयोग आहे ते करायचे आहे. नंतर आहे साहित्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी. जे साहित्य तुम्हाला दिलेले गेलेले आहे त्यांची हाताळणी जी आहे ती तुम्ही काळजीपूर्वक करावी. प्रयोग संपल्यावर साहित्य धुवून स्वच्छ करून ठेवावे. कोणतेही साहित्य जे आहे ते प्रयोगशाळेच्या बाहेर जाऊ देऊ नये. रसायने जे आहे ते हाताळताना योग्य काळजी घ्यावीत. कोणत्याही रासायनिक पदार्थांची चव अथवा वास घेऊ नये, त्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. चुकून एखादे रसायन हातावर, अंगावर सांडल्यास स्वच्छ पाण्याने तत्काळ धुवावे. डोळ्यांत उडणार नाही ती खबरदारी घ्यावी. जर डोळ्यांत गेल्यास तत्काळ स्वच्छ पाण्याने डोळे धुवून काढावेत. कोणतेही जे काही रसायने आहे ते इतर ठिकाणी सांडल्यास अथवा साहित्य फुटल्यास एखादा अपघात झाल्यास शिक्षकांना तत्काळ कल्पना द्यावी. मग प्रयोगशाळेत दंगामस्ती करू नये, चेष्टा करू नये, शिस्तीचे पालन करू नये. बरोबर. नंतर आहे 8वं प्रयोग साहित्याची निगा व दुरुस्ती. मग प्रयोगशाळेतील लाकडी वस्तूंना पॉलिश करून घ्यावे. लोखंडी वस्तू गंजू नयेत म्हणून वेळोवेळी रंग दिला जावा. तराजू, स्प्रिंग यांसारख्या ज्या काही वस्तू आहेत त्यांना वंगण देणं गरजेचं आहे. मग लेबल खराब झाले असतील तर ती बदलून टाकावीत. बाष्पीभवन होणाऱ्या द्रव्यांची बुचे जी असतात ती घट्ट लावावी, त्यांची कॅप जी आहे ती घट्ट लावावीत. बाष्पशोधक रसायनांच्या बाटल्या ज्या आहेत त्या हवाबंद ठेवावेत. अग्निशमन उपकरणे, विद्युत उपकरणे, विद्युत वाहक तारांची वेष्टणे यांचं जे काय वारंवार तपासणी करावी. काही वेळा काय होतं की वेळीच त्यांची जी वस्तूंची दुरुस्ती करून घ्यावी. उदाहरणार्थ गॅस बर्नर आहे, पाणी वाहक आहे, पाईप आहे, नळ आहे इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या वेळीच चेक करत राहाव्या, म्हणजे काही प्रॉब्लेम असेल ते लवकर सॉर्ट आऊट होतात. नंतर 4था पॉईंट आहे भौमितिक आकार व आकृत्यांची ओळख, महत्त्व, मापन, संख्या ज्ञान आणि संख्या प्रणाली. हा जो पॉईंट आहे तो मी ब मध्ये घेणार आहे. तर पार्ट ए मध्ये मी तुमची विज्ञानाची ओळख जी आहे मी ती तुम्हाला करून दिली. पार्ट ब मध्ये मी तुमचे जे काय आहे आपलं F7 मध्ये सुद्धा बघितलेलं आहे आपण कोण म्हणजे काय, कोणाचे प्रकार काय काय आहेत. तर 4 मार्क्ससाठी मोठा प्रश्न विचारला गेला होता मागच्या वर्षी, तर ह्याही वर्षी एक तरी विचारला जाऊ शकतो. मागच्या वेळेस कोण विचारले होते काय सांगता येत नाही की ह्यावेळेस चौकोनसुद्धा विचारले जाऊ शकतात. जे काही प्रमेय आहे किंवा मग ज्यांना आपण ते काय म्हणतात प्रमेय म्हणून किंवा मग ते प्रमेय विचारले जाऊ शकतात 3 ते 4 मार्क्ससाठी. उदाहरणे आहेत काही 2 ते 3 मार्क्ससाठी उदाहरणे सुद्धा विचारले जाऊ शकतात. तो हा जर पार्ट आहे तो 5 मार्क्ससाठी आहे. आधी विज्ञानाचा पहिला पार्ट जो आहे तो 5 मार्क्ससाठी आहे. तर हा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. पार्ट बी मध्ये जो आपण व्हाईट बोर्ड थ्रू घेणार आहोत. तर आय होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्ट एमध्ये मी विज्ञान घेते आणि पार्ट बीमध्ये मी गणित घेते. तर लक्षात राहू द्यायचे की ठीक आहे. तर पार्ट बीचा जो पॉईंट आहे तो इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये सगळे जास्त करून प्रॉब्लेम्स आहेत, थिअरीज आहे किंवा मग जे काही आपले प्रमेय आहे, उदाहरणे आहे, त्यांचे जे काय आहे ते सगळं मी तुम्हाला 1 ते 1.5 तासाच्या लेक्चर थ्रू तुम्हाला ब्लॅकबोर्ड थ्रू ते समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जे आहे ते व्यवस्थित बघायचे आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.